गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण आजच्या व्हिडिओमध्ये राजकीय समाजशास्त्र पॉलिटिकल सोशोलॉजी या विषयांतर्गत फर्स्ट युनिट अभ्यासत आहोत. तर यामध्ये आपण आज बघणार आहोत राजकीय समाजशास्त्राची जेव्हा उत्क्रांती झाली तर या राजकीय समाजशास्त्राच्या उत्क्रांतीनंतर यामध्ये कोणकोणते आधार महत्त्वाचे आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओ अंतर्गत जाणून घेऊया. यामध्ये आपल्याला 5 आधार दिलेले आहे. त्यामध्ये बघूया. सर्वप्रथम राज्य व समाज यांच्या परस्पर संबंधाच्या संदर्भात जे लिखाण झाले त्याचा इतिहास म्हणजे राजकीय समाजशास्त्राच्या उत्क्रांतीचा इतिहास होय. तर राज्य आणि समाज यामध्ये जे काही परस्पर संबंध निर्माण झाले, आत्मीयता निर्माण झाली, आत्मीयता प्रेमाची भावना जेव्हा निर्माण झाली, एकमेकांमध्ये सहकार्याची वृत्ती निर्माण झाली, यामुळे काय झाले, परस्परामध्ये सहानुभूती जागृतता निर्माण झाल्यामुळे च्या संदर्भात जे काही लिखाण करण्यात आलेले होते यालाच आपण राजकीय समाजशास्त्राचा इतिहास असे संबोधू शकत असतो. उत्क्रांतीचा इतिहास होय. या लिखाणात स्पेन्सर, वेबर, मार्क्स, रॉकवेली या प्रमुख विचारवंतांचा समावेश आहे. तर यामध्ये काही विचारवंतांनी आपले लिखाण यामध्ये केलेले आहे. तर या अभ्यासाला कारणीभूत घटक पुढील प्रमाणे सांगितलेले आहे. यामध्ये फर्स्ट नंबरमध्ये आहे राजकीय क्षेत्राचा विकास. तर या राजकीय क्षेत्राच्या विकासामध्ये जाणून घेऊया. नगर राज्य संपली, शाहू राज्य आली. तर नगर राज्ये समाप्त झाली आणि शाहू राज्ये अस्तित्वात आलेली होती. राजकीय क्षेत्राचा विकास झाला. राजकीय क्षेत्रामध्ये विकासाची प्रक्रिया ही सतत चाललेली होती. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अंतर क्रमशः कमी होण्यास प्रारंभ झाला. जी काही राजकीय व सामाजिक क्षेत्रातील जी काही अंतर आहे, तफावत आहे, तर ती कमी होण्यास सुरुवात झालेली होती. परिणामतः त्यांच्या परस्पर संबंधावर अभ्यासकांनी लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. परिणामतः जे काही अभ्यासक आहे, शास्त्रज्ञ आहे, त्यांनी सुद्धा या राजकीय समाजशास्त्रावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे राजकीय संस्थांचा समाजशास्त्रीय अभ्यास सुरू झाला. तर त्यामुळे काय झालं की राजकीय संस्थांचा समाजशास्त्रीय अभ्यास सुरू झालेला होता. त्यानंतर आहे सेकंड नंबरमध्ये प्रौढ मताधिकार. लोकशाही शासन पद्धतीच्या स्वीकृतीबरोबरच प्रौढ मताधिकार मोठ्या प्रमाणात लोकांना मिळाला. तर लोकशाही ही शासन पद्धती आल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रौढ मताधिकाराला सुरुवात झालेली होती. या अधिकारांचा अभ्यास प्रथम टॉकवेली यांनी केला. तर याचा अभ्यास सर्वप्रथम टॉकवेली यांनी केलेला आहे. राजकीय पक्षाचे सामाजिक आधार यावर पुस्तके प्रसिद्ध झाली. जी काही सामाजिक आधारावर प्रसिद्ध अशी पुस्तके आहे ती अस्तित्वात आली, म्हणजेच प्रसिद्धीच आली. मॅक्स वेबरनी नोकरशाहीचा अभ्यास करताना त्यांचा सामाजिक दर्जा व त्यामुळे नोकरशाहीच्या कामावर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासावर भर दिलेला आहे. तर मॅक्स वेबर यांनी नोकरशाहीवर आधारलेली जी काही कामे आहेत किंवा सामाजिक दर्जा, त्यामुळे नोकरशाही विषयीची संपूर्णतः माहिती त्यांनी यामध्ये मांडलेली आहे. होणाऱ्या कामावर जे काही परिणाम होतात त्याविषयी सुद्धा यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. हे करताना संख्याशास्त्राचा वापर फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तर ही सगळी माहिती जेव्हा मांडत असताना संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर यामध्ये झालेला दिसून येतो. थर्ड नंबरमध्ये आहे व्यापक नोकरशाही. तर या व्यापक नोकरशाहीमध्ये बघूया. राज्याची कामे वाढली, नोकरशाहीच्या संख्येत वाढ झाली. जेव्हा राज्याची कामे वाढली तर नोकरशाहीच्या कामामध्ये संख्येत सुद्धा वाढ झालेली दिसून येते. जसं की आपल्या घरामध्ये खूप कामे वाढली तर आपण एखादी बाई किंवा नोकर ठेवत असतो. म्हणजेच काय की राज्याची जेव्हा कामे वाढली तर ती कामे पूर्ण करण्यासाठी नोकरांची आवश्यकता ही भासतच असते. नोकरशाहीच्या अभ्यासकांनी व्यापक सर्वेक्षण केले, माहिती गोळा केली व सर्वसाधारण विधाने केली. तर यांनी या नोकरशाहीच्या अभ्यासकांनी काय केले, माहिती गोळा केली, त्याचे व्यवस्थापन केले, सर्वेक्षण केले, माहिती गोळा करून सर्वसाधारण विधाने मांडण्यात आलेली. हे करताना नोकरशाहीचे सामाजिक स्वरूप त्यांच्या राज्याच्या कामावर परिणाम. तर त्यामुळे काय झाले, सामाजिक जे काही स्वरूप आहे तर ती सामाजिक स्वरूप राज्याच्या कामावर कशा पद्धतीने परिणाम करते तर ते दिसून आलेले आहे. तसेच या बाबतीत महत्त्वपूर्ण विश्लेषण सुद्धा या नोकरशाहीद्वारे करण्यात आलेले होते. फोर्थ नंबरमध्ये आहे राज्य व समाज यातील फरक.
राज्य व समाज यांच्यातील परस्पर संबंध शोधण्याच्या प्रयत्नातून राजकीय समाजशास्त्राच्या विकासाला गती आली आहे. तर परस्पर जे काही संबंध आहे तर ते शोधण्यासाठी प्रयत्नातून राजकीय समाजशास्त्राच्या विकासाला अतिशय वेगवान अशी गती प्राप्त झालेली आहे. त्यांच्यातील फरक स्पष्ट झाल्यानंतर प्रश्न उपस्थित झाला की कोण कुणाला प्रभावित करते. तर जेव्हा फरक स्पष्ट झाला, फरक लक्षात आला, तर कोण कुणाला प्रभावित करते हा प्रश्न सर्वप्रथम उद्भवला. मॅकॅवली यांनी राज्याच्या प्रभावाला महत्त्व देतो, तर मार्क्स समाजाच्या प्रभावाला महत्त्व देतो. मॅकॅवली राज्याच्या प्रभावाला तर मार्क्स समाजाच्या प्रभावाला महत्त्व देताना दिसून येतो. टॉकवलीच्या मते दोन्ही परस्परांवर प्रभाव टाकतात. तर टॉकवली यांच्या मते दोन्ही राज्य आणि समाज एकमेकावर प्रभाव टाकताना दिसून येतात. या चर्चेतून राजकीय समाजशास्त्र हे विकसित झालेले आहे. तर एकंदरीत सांगायचे झाल्यास राजकीय समाजशास्त्राची जे काही परिणाम आहे किंवा फरक आहे तर यामध्ये दिसून आलेला आहे. 5th नंबरमध्ये आहे राजकीय व सामाजिक संस्था यातील फरक. ज्या काही राजकीय संस्था आहे आणि सामाजिक संस्था आहे यामधील फरक जाणून घेऊया. मॉन्टेस्क्यूच्या मते अनेक सामाजिक घटक सरकारच्या स्वरूपाला प्रभावित करतात. तर सामाजिक घटक सरकारचे जे काही निर्णय आहे त्याला प्रभावित करण्याचे कार्य हे करत असतात. त्याचप्रमाणे सरकारच्या अनेक शासकीय संस्था नोकरशाहीद्वारे समाज रचनेचे स्वरूप बदलतात. तर शासकीय जे काही संस्था आहे तर त्या शासकीय संस्थेमध्ये जेव्हा नोकरशाहीद्वारे समाज रचनेत काही स्वरूपात बदल जाणवत असतात, जसं की कामाच्या स्वरूपामध्ये असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून जनता कार्य करण्यास येत असते, तर त्यामुळे यामध्ये बदल हा दिसून येतो. समाज व राज्य यात फरक केला जात नाही, तेथे सर्वकष राजकीय व्यवस्था असते. जेथे फरक केला जातो तेथे साधारणतः लोकशाही असते. जेथे फरक हा केला जातो तेथे साधारणतः लोकशाही प्रक्रिया दिसून आलेली आढळते. याचा अर्थ समाजाचे स्वरूप राज्याचे स्वरूप यात परस्पर संबंध आहे. तर यामध्ये समाजाच्या स्वरूपामध्ये आणि राज्याच्या स्वरूपामध्ये परस्पर असे तफावत किंवा फरक आढळून येतो. याचा सतत शोध राजकीय समाजशास्त्रज्ञांनी केला व विषयाच्या विकासात भर टाकली. याचा जो काही शोध आहे किंवा कार्य करण्याचे कार्य समाजशास्त्रज्ञांनी विविध अशा समाजशास्त्रज्ञांनी केलेले आहे. वर्तमान राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक असे मानतात की परंपरांचे वर्चस्व असणाऱ्या समाजात व्यक्ती स्वातंत्र्याला वाव नसतो. तर परस्परांचे जे काही वर्चस्व आहे तर त्या वर्चस्व असणाऱ्या समाजात व्यक्ती स्वातंत्र्याला वाव नसतो. तर जेथे लोकशाही विकास होत नाही मात्र तेथे औद्योगिकरण झालेले आहे. तर लोकशाही विकास ज्यामध्ये होत नाही, जिथे होत नाही तिथे औद्योगिकरणाचा फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसून येतो. संघटना आहे हक्कासाठी लोक संघर्ष करीत आहेत तेथे व्यक्ती स्वातंत्र्य असते. संघटना हक्कासाठी जेथे लढल्या जात असते तिथे व्यक्ती स्वातंत्र्य असते. तेथे लोकशाही विकसित होताना दिसते. त्यामध्ये लोकशाही विकसित होताना सुद्धा आढळून येत असते. अशा पद्धतीने आपण राजकीय समाजशास्त्राच्या उत्क्रांतीचे 5 आधार बघितलेले आहे. थँक्यू.